नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या कोकण सिरीजच्या डे 2च्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे डे 2 कोकणामध्ये. तर आज आम्ही शूटला आमची सुरुवात करणार आहोत शॉर्ट फिल्मच्या. तर आत्ताच उठलो, सकाळचे 6 वाजले आणि हा बघा आला आहे. हा आहे पप्पी. अजून याचं काय नाव नाही ठेवलं आहे. आता पोरं पण झोपले आहेत, कारण आता सकाळचे बरोबर 7 वाजले. आणि तुम्हाला आता फॉग दाखवतो इकडचा. हे बघा फॉग किती आहे समोर, तुम्ही बघू शकता. किती फॉग आहे समोर, हे बघा किती फॉग आहे घराच्या बाजूलाच. तर काय आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी टॅरेसवर आलो आहे वरती माळ्यावर. इथे तुम्हाला बाजूचा व्ह्यू दाखवायसाठी. हे बघा, आज आहे डे 2, 8 तारीख नोव्हेंबर 2025. आणि ते बघा डोंगर दिसते मस्त समोरून. कोकणातली सकाळ म्हणजे खूप छान वाटलं. सकाळी 7:07ला उठलेलो, खूप छान वातावरण होतं. आणि आता नाश्ता करून आम्ही शूटला निघू 10 वाजेपर्यंत. आवरून तुम्हाला शूटचे बिहाइंड द सीन्स बघायला भेटतील थोडे. आणि त्याचं नाव पण मी लवकरच रिव्हील करेल येणाऱ्या ब्लॉगमध्ये. नारळाचं झाड आहे बघा, 2 नारळाचं झाड आहेत. तिकडे मागे पपईचं झाड आहे, पपईचं 3रं झाड आहे. एक झाड इथे 2 आहेत, असे खूप झाडं आहेत वेगवेगळे बघायचे. काल मी परत तुम्हाला भेंडीची हे दाखवली. मागचा ब्लॉग जर बघितला नसेल, भेंडीची फुलं आणि भेंडी पण होती छोटी. तर तिचा पण ब्लॉग, कालचा ब्लॉग नक्की बघा. गाईज हे बघा, आई ते साक्षी तू आले ना, साक्षी, जानकी, अरमान आणि हा कुंजू. याचं कालच बारसं झालं आहे. हा ते चहा पितो आम्ही. तर गाईज आज आहे दिवस दुसरा आणि आज आता शूटिंगला सुरुवात होते. आम्ही शूटिंगसाठी निघालो आणि हे पहिले पूजा करणार आहोत, पाय पडणार आहोत आणि त्यानंतर शूटिंग चालू करणार आहे. कॅमेऱ्याची पूजा करणार आहे मंदिरात जाऊन कॅमेऱ्याची पूजा करणार, पायवर सगळे पडणार आणि नंतर आमच्या शूटला सुरू करणार आहे. चला पहिलं मंदिरात पोचूया. तर बघा हे मंदिर बनतं आहे इथे. ते मंदिरातला आतला भाग, ते छोटंसं इथं साईडला झाडं तिथे ठेवलं आहे. मग तिथे आम्ही थोडी पूजा केली आणि नारळ फोडला आणि तिथं प्रसाद खाऊन आम्ही आता चाललो आहे आपल्या पहिल्या लोकेशनवर ट्रॅकिंगचा शूट करायसाठी. चला हे बघा येत आहेत सर्व. आता 11:30 वाजले, रोज लेटच होतं आहे. काय सर, पहिला सीन घ्यायचा, पहिला शॉट घ्यायचा आणि इथून आम्ही असं जाणार आहोत त्या साईडला. तेव्हा इथे रिव्हर असं आहे, मग ते दगडावरून त्या साईडला जाणार आहे पलीकडे. तर दिशांनी सगळे इकडचे काढलेत, टहनिया ब्रांचेस सगळे काढले आणि रस्ता क्लीन केला आहे पूर्ण. ब्रांचेस सगळे काढले मधून, आम्ही आरामात जाऊ शकतो.
गाईस काय लेवलची शूटिंग चालू आहे बघा. हे बघा पाण्यात ट्रायपॉड लावलाय. हे बघा पाण्यात आहेत उभा अर्धे. इथून आम्हाला दगडावर न्यायचं आहे. हा हे कुठे गेले? हां ते बघा ते दगड समोरचे क्रॉस करून आलो आहे आणि आता परत रिटेकला पाठवतो. काय बघा हे कॅमेरामॅन आहे हा आपला टोपी घातलेला गुरुराज इकडे बघा कॅमेरामॅन. आणि बघा रिव्हरमध्ये टाकले वाळमध्ये टाकले पूर्ण ट्रायपॉड आणि आपला शूट चालू आहे वाळमध्ये बघा. आणि परत एकदा क्रॉस करतो आम्ही इथून. आता नेक्स्ट लेवलचं शूट चालू आहे बघा. रात्रीचं शूट करतो आणि बघा माझा आउटफिट आहे असं. आणि हे बघा हे असं सेटअप केलं आहे. हे दोघी फोटो काढतात आणि इथे ट्रायपॉड सेट केलं आहे. फायनल S23ने आम्ही शॉर्ट फिल्म बनवतो आहे. आणि ते कॅमेरामध्ये स्टेबिलिटी नाही अजिबात. आणि आता हे बघा हे चालू आहे त्यांचा फोटो काढतात थोडेसे. दिशांत आहे बघा. दिशांत इकडेच राहतो हा. उमेश आहे ना हा त्याचा मुलगा मामाचा मुलगा. आणि हा आपला साहिल. सो हेलो व्हाट्सअप स्वागत आहे आपका इस ब्रँड न्यू फ्रेश वीडियो में. तर आज आहे दिवस 3 आणि मी ब्लॉग स्टार्ट नाही केला. मला आत्ता आठवलं की ब्लॉग स्टार्ट करायचा होता. हे आता जातानाच मला ब्लॉग करायचे. तर बोलू आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि आपले ॲक्टर्स सर्व आकाश, साक्षी, जानकी, साहिल, हर्ष आणि हर्ष हिंदी कॅरेक्टर आहे. लेट्स गो. इथून जायचं आम्हाला असं खाली. लेट्स गो. हम चल रहे अभी ट्रॅकिंग को. हो नाही बघा वाळच्या इथे जरा आता वाळचा शॉट होता. मी इथे बसलेलो इथून चाललोय. वाळचा शॉट आहे. इथे बसले पाणी बघू शकतो तुम्ही किती क्लिअर आहे बघा. किती स्वच्छ पाणी आहे. पूर्ण वाळ आहे. आता बघा इकडचं शूट झालं रिव्हर क्रॉसिंगचं म्हणजे वाळ क्रॉसिंगचं. त्या शॉर्ट फिल्ममध्ये मी रिव्हर बोलतो आहे आणि तो कॅरेक्टर हिंदी असल्यामुळे. आणि आता आम्ही इथून असं चालत जाणार आहे. ट्रॅकिंग करणार आहे. ट्रॅकिंग. आणि हे काय करताय तुम्ही लोक? खजाना सापडला आम्हाला शोधतोय आम्ही. अरे बापरे कोकणात येऊन खजाना शोधतायत. कोकणच खजाना आहे ॲक्च्युलीमध्ये. तर चला आता नेक्स्ट शूट घेऊया. बघा ते समोर उभे आहेत इकडे बघू शकता. आणि हे बघा काय वातावरण आहे काय वाळ आहे. आणि इथे पुढे लोकेशनसाठी हे कॅमेरा सेट करतायत आणि आम्ही इथे उभा आहोत नेक्स्ट शूटसाठी नेक्स्ट टेकसाठी आणि दुसऱ्या सीनसाठी दुसऱ्या नवीन टेकसाठी. तर चला बघूया. आणि वाळ तर एवढी क्लिअर क्रिस्टल पाणी मी तुला दररोजच्या ब्लॉगमध्ये सांगतो आहे. आणि आम्ही दररोज येतो इथे कारण शूट असतं करावं लागतं त्यामुळे यावं लागतं. बघा किती क्लिअर क्रिस्टल पाणी. ऊन पडलं तर किती छान दिसतंय ते. बघा इथून आम्ही वाळामध्ये असं चालत आलो. आणि इथे बघा इथे अजून चांगलाच सीन आहे. हे बघा गाईस. तर बघा तिकडे ही वाळ होती. आता वाळच्या इथून बाहेर आलो. बघा इथे फार्मिंग केलेली आहे किती सारी. हे बघा इकडे ते ग्रो होईल येणाऱ्या दिवसात पूर्ण. आम्हाला इथून जायचं आहे. आणि तिकडे समोर बघू शकता तिकडे कॅमेरा आहे. सो गाईस दुपारची वेळ झाली आहे. 3:30 वाजलेत. आम्ही जेवण बाहेर निघालो म्हणजे पुढचे गेले. जरा 15 मिनटं पडलो बाहेर अंगणात. जरा पाठ टाकली पडलो. मग आता बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं थोडंसं. तर मग आलो आहे बाहेर आणि नेटवर्क क्षेत्रामध्ये जातो. जरा वरती आहे. इथे बघा बाजूला पाण्याचा एरिया किती छान दिसतं बघा. वाळ म्हणतो त्याला. किती छान दिसते वाळ. तिथपर्यंत आहे ही वाळ आहे. आणि इथे गावातली घरं आहेत बाजूला. आहे बघा हे कसं घर आहे तसं इथे जाऊन पुढे घर आहे. वाडी असतात. त्या वाडींचं नाव नाही सांगू शकत कारण आपली प्रायव्हसी असते. जागेची पण आपली प्रायव्हसी आहे. चांगली स्वच्छ पाणी तर राहू दे. आणि खूप जण मला लोकेशन विचारत आहेत. स्टोरी टाकली स्टेटस टाकला तर सगळे लोकेशन विचारते. लोकेशन काय आहे तर कणकवलीमध्येच आहे. गाईस काल रात्री 3 वाजेपर्यंत शूट चालू होतं घरातलंच.
घराच्या बाहेर यायचं होतं मला, झोपून उठून टॉर्च घेणार आणि येणार असा सीन होता. तर काल ते 3 वाजेपर्यंत शूट करत होतो, मस्करी नाही, सिरियसचा विषय आहे. जाऊया पुढचं शूट करूया. शिवाय वडाचं झाड आहे बघा, आणि इथे असं पळत जाणार मी आणि त्या झाडाला जाऊन धडक बसणार आणि इथे पडणार आणि नंतर मग कुणाला येणार, हा म्हणजे आपला साहिल. तर असा सीन आहे काहीतरी म्हणजे माहिती आहे मला, तर तो करणार आहे. हे जे तुम्हाला आत्ताच एवढं उजेड दिसतं तर संध्याकाळी 7च्या नंतर शूट करणार आहे आम्ही, जे पूर्ण रात्र अंधार असणार. तर झाड तर पूर्ण क्लिअर दिसते, वरती काय हे नाही पडणार दोघं माझ्यावर, पण 7 वाजल्यानंतर पूर्ण अंधार गडूक होणार आहे. तर काळजीपूर्वक फटाफट करावं लागणार. अरे भाई मागं बघायचं होतं तुला. माग बघतच नाही. हाँ परफेक्ट. सो गाइस रिहर्सल तो हो चुकी है वहाँ पे. अभी थोड़ी आधे घंटे में और 1 घंटे में पूरा सेटअप लेके वहाँ पे जाएंगे पेड़ के पास, वाड़ा के झाड़ के पास, और शूट करेंगे. वाडाच्या झाडाजवळ जायला आणि सगळं शूट करणार. मग असं चालतंय. रिहर्सल झाले प्रॉपर मस्त. ओके बघा, ही साक्षी या मागे तिचा कॅमेरामॅन आहे, दिशांत आहे, तो इकडेच राहतो, मला मागाशी दाखवलेला. गाईस तर बघा इथं शूट करणार आहे मामाच्या घरी. बघा इथे सेटअप केलं आहे ट्रीज लावून. हे बघा ही छोटी छोटी पोरं आहेत, म्हणजे बहिणी दीदी. तुझं नाव काय? ए बघ ती दिसते, व्हिडिओ बंद करायची. काय खेळणार आहे तुम्ही, ठरवलं का काय खेळणार आहे? गोट्या का ते हातात असं नाही करायचं, दगड? अच्छा ते खेळणार आहे. अजून मी किती मोठी आहे बघा. बघा खूप मोठी आहे, लय मोठी आहे. मी मोठी नाही आहे. ओके कितवीला आहे तू? मी 4थीला आणि ही 5वीला आहे. अच्छा स्कॅन करूया फोन. तुझं नाव काय? रुचिरा. आणि ही अजून पोरं. हा कितवीला असेल तुम्हाला वाटतंय? राईटवाला भाऊ 100वाला 9thला आहे. भाऊ तू कितवीला आहे? 7वीला आहे. बघा 7वीला 9वीला आहे. आणि आता इथे शूट करणार है अपनी शॉर्ट फिल्म. ये S23 अल्ट्रा पे शूट हो रही है. वो S23 अल्ट्रा है, ये देखो S23 अल्ट्रा. और ये कैमरा मैन राइट वाला और लेफ्ट वाला डायरेक्टर. और ये फूल्स देखो, वो लेफ्ट वाला जो डायरेक्टर है अपना, उसके मामा का घर है, मतलब उसका ही गाव आहे, त्याच्याच गाव आहे. आपलं हे शूट चालू आहे, त्याच्याबद्दल स्टोरी आहे. राखणदार म्हणून शॉर्ट फिल्म आमची, त्यावर आम्ही शूट करतो. 10 मिनटाची असणार शॉर्ट फिल्म ती. तर मी जेव्हा पण रिलीज होईल तेव्हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटतील त्या शॉर्ट फिल्मचे. आणि हे आता सध्या तरी झोका झुलत आहोत. आणि हा आला आहे आकाश, आपला मित्र आकाश भाऊ. आणि शॉर्ट फिल्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेलच. शूटिंग तुमची शूटिंग झाली का सांगा पहिलं? झाली? कशी झाली? बेकार झाली. बेकार झाली? अरे यार नाही चांगली झाली. चांगली एकदम चांगली. छान झाली ना? बेकार. हा बेकार झाली आणि चांगली पण झाली. छान झाली म्हणजे. गैस तो देखो यहाँ पे शूट होने वाला है अभी. रोल 1 सीन 1 टेक 3 एक्शन. आजी राखणदार म्हणजे काय? गावचा रक्षक. गण्या म्हणालो चल तर लवकर, नाही तर राखणदार ये. बाबा बोलते. मी समजून सांगतो. बऱ्याच वर्षापूर्वी कुपवडे गावात काहीच आजचा डिनर